लालाबाईचा पिळवटून टाकणारा हा आक्रोश। मोठ्या कष्टानं एक एकरात पेरलेल्या टोमॅटोचा अवकाळी पावसानं अक्षरशः चिखल केला आणि लालाबाईनं आक्रोश केला। आष्टी तालुक्यातील रेडकर वस्तीतल्या लालाबाई धोंडेंनी यावर्षी फळबाग शेती करायचं ठरवलं। सावकाराकडून व्याजानं कर्ज घेत त्यांनी 1 एकरात टोमॅटो पिकवला। येणाऱ्या पैशातून नातवांचा शिक्षणाचा खर्च भागवायचा आणि उरलेला पैसा वर्षभराच्या खर्चासाठी वापरायचा, एवढी साधी अपेक्षा। पण पावसाच्या एका सरीनं त्यांच्या या आशा अपेक्षांचा अक्षरशः चक्काचूर केलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील रेडकर वस्ती येथे 1 एकरावरती धोंडे कुटुंबियांनी टोमॅटोचं पीक पिकवलं होतं आणि 1 एकरामध्ये संपूर्ण बाग केला होता। ज्या शेतामध्ये उभा आहे हाच तो बाग आहे, मात्र मान्सून पावसाने संपूर्ण त्यांचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे। म्हणजे हातातोंडाशी आलेलं पीक होतं ते संपूर्ण नेस्तनाबूत झालेलं जे टोमॅटोच्या पिकाचा चिखल होताना पाहायला मिळतोय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेल्यानं आता लालाबाईंना अपेक्षा आहे ती सरकारकडून। काय देता येत असेल तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजे। हो का, एवढीच विनंती आहे। लालाबाई लाल तंबाटा हो का त्याचा झाला चिखल, आता काय करायचं होता होईन एवढी मायबापांनो तुम्ही आम्हाला मदत करा। लालाबाईच नव्हे तर आसपासच्या गावातील टोमॅटो उत्पादकांची हीच परिस्थिती आहे। कारण उत्पादन खर्च आणि नंतर हातात येणारा पैसा याचं गणितच मेळ खात नाहीये। नांगरणी, कोळपणी, टोमॅटोची रोपं आणि लागवडीचा खर्च 25,000 रुपये, खुरपणी आणि संगोपनासाठीचा खर्च 20,000 रुपये, फवारणी खत आणि बांबूच्या साह्यानं बांधणीचा खर्च 15,000, शेवटच्या टप्प्यातील फवारणी आणि तोडणीचा खर्च 25 ते 30,000 रुपये। टोमॅटोचा 1 कॅरेटचा भाव चांगला आला तर येणारं 1 एकरी उत्पन्न हे 3 ते 4 लाखांच्या घरात जातं आणि या 3 ते 4 लाखांवरच लालाबाई सारख्या अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची रोजीरोटी अवलंबून असते। घर प्रमुख आहेत, कुटुंब प्रमुख आहेत, उपजीविका भागवायची कशी हा देखील त्यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। नक्कीच सरकार मदत करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, आष्टी रेडकर वस्ती, बीड।